बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, दादला नको ग. आपल्या मंडळाच्या अध्यक्षीनबाई सौ नवरेबाई यांना मी आपल्या मंडळाच्या वतीनं फुल नाही फुलाची पाकळी म्हणून हा पुष्पहार अर्पण करते. याचा त्यांनी स्वीकार करावा. थांबा, पण हा हार माळ्याकडून आणलाय की माळणीकडून? माळणीकडूनच आणलाय. हो हो, माळणीकडूनच आणलाय. मग हरकत नाही, घ्या ना घ्या. आणि हा गुच्छ. हा किती गोड सुवास आहे. हो ना. आता आपल्या पुढे अध्यक्षीनबाईंचं भाषण होईल. हो हो. भगिनींनो, आता इतक्यातच आपण इतर महिलांची भाषणं ऐकली. त्यांच्या बोलण्यावरून आम्हा बायकांना दिवसेदिवस संसार करणं किती कठीण होऊन बसले हे तुमच्या लक्षात आलं असेलच. बाजारामध्ये कांदे, बटाटे, गहू, तांदूळ, साखर याचे भाव किती वाढलेत. हो ना. पण मी म्हणते त्यांचे भाव वाढेनात का दुकानात? त्याच्याशी आपल्याला काय करायचंय? फक्त आपल्या संसारात आपल्या नवऱ्याचा भाव वाढू द्यायचा नाही, हे महत्वाचं. पाणी पाणी हो देते ना. घ्या. थँक्यू. तुटपुंजा पगार. हो, तुटपुंज राहिला. तो त्याच्या तुटपुंजा पगारात संसार करायला लावतो, हेच खरं दुःख आहे. त्याशिवाय तो तुमच्या तोंडाला तोंड देऊन घरात अनेक खाणारी तोंड निर्माण करतो. खरंय. आणि तुम्ही मात्र रात्रीचा दिवस करून त्याचा संसार चालवत असता. आणि तो हक्काची बायको म्हणून रात्रंदिवस कसलाही विचार न करता संसार वाढवतच असतो. म्हणून म्हणते की नवरा नावाच्या प्राण्याला काडीचीही अक्कल नसते. नवरे सगळे गाढव असतात. बायकांना शहाणपणाने संसार करावा लागतो. म्हणून म्हणते की संसाराचं सुकाणू तुम्ही तुमच्या हातात ठेवा आणि मग बघा संसाराचं नंदनवन कसं फुलते ते. भगिनींनो, आता 4च दिवसावर दिवाळी आली. वामनानं बळीला पाताळात. हो, वामनानं बळीला पातळात लोटलं अशी पुराणात कथा आहे. तुम्हीही नवपुराण निर्माण करून नवरा रूपी बळीला सदैव दूर लोटा आणि आपल्या संसारात दिवाळीचा आनंद कायम ठेवत ठेवा. अरे सकाराम, त्या बांबूचा ट्रक आला की नाही? पत्र पाठवून 10 दिवस झाले. ते तर मागणी यायची, सामान नसायचं. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. या 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 या. हे दिवाळी जवळ आली ना, हे मध्येच काय झालं? हार्ड फेल. अरे चालायचं. हे पहा, एखाद्याच्या नावाची घंटा वर वाजली ना की त्याचा इथला खेळ संपला. ते जाऊ दे. सामान कोणासाठी? म्हणजे पुरुष का स्त्री? स्त्री असेल तर सवाष्ण का विधवा? पुरुष असेल तर म्हातारा का टणका? लवकर बोला, म्हणजे त्याप्रमाणे सामान करायला बरं. हो, आईन उमेदीत गेला. हो, समंजस होता विचार. अहो, सामानाचे भाव काय भयंकर वाढतायत हल्ली. अहो, म्हणताय काय? गेल्या महिन्यातच मी आलो होतो सामानासाठी, तेव्हा भाव वाढलेले नव्हते. अहो, महिन्याचं काय घेऊन बसलाय? दिवसा दिवसाला भाव वाढतायत. हल्ली बांबू आसामात चाललेत. सगळ्या देशात दंगली उसळले. पेपर वगैरे वाचता की नाही? बांबूला हल्ली भयंकर डिमांड आहे बाबा. हे घ्या घ्या. अहो, हे मटकं फुटलंय. अहो, 4 आणे कमी द्या, नाहीतर अर्धा तासात ते फुटणारच आहे. तुम्ही त्याच्यात पाणी नाही ना गार करणार. 62 रुपये 65 पैसे. नाव काय म्हणाल? खरे. हो, कमाल आहे. खरे मेले कसे? खऱ्याला मरण नसतं. कसला मेला आमचा हा धंदा. एवढा दिवाळीचा सण तोंडावर आला पण त्याचं काही कौतुक नाही. कोण कधी मरतय याची वाट बघत बसायचं जन्मभर. होपलेस. महिला मंडळ आटोपलं वाटतं. त्यांना हे सामान लागेलच की. कोण आटोपलं म्हटलं? महिला मंडळ. नाही नाही, तुम्हाला नाही. तुमचे 62 रुपये 65 पैसे. हे घ्या. तुझ्या ग गुलाबाची कळी. गुलाब गुलाब, तुझ्यासाठी गुलाबी चहा करून आणलाय. ठेवा तिथं. अय्या, अहो हे पाहिलं का? आमच्या महिला मंडळाचं पेपर मध्ये केवढं मोठं छापून आलं ते. मेले ना, सकाळची काम
कामाची गडबडीची वेळ आणि घरात पसारा टाकून निघालात कुठे? अहो लाईनीला लाईनीला? रेशनच्या हो. हा, इतक्या उशिरा ना? हो, म्हणजे तिकडे लाईन वाढल्यावर लाईनीतल्या लाईनीत बायकांचे मुखडे बघायला बरं. ही टोपी आणि सदरा घालण्यात वेळ काढला, त्यापेक्षा नुसत्या गंजीवर गेला असता तर काय लाईन वाढली नसती होय तुमची? हे पहा, रेशन आणायला जाताय ते काय मेहरबानी करत नाही आहात माझ्यावर. तुम्हाला ढिगभर लागताय ना गिळायला म्हणून जाताय. ते घासलेचं घ्यायला नसलं आधी, जळी ती सुद्धा मीच आठवण करून द्यावी लागते तुम्हाला. काडीभर अक्कल नाही तुम्हाला. हा, निघा आता, रेशन आणून टाका आणि घरातला पसारावरा. मग दिवाळीचं सामान आणून टाकायचं तुम्हाला. मेला सणवार आला की थोबाड बघावं, काम पडताय ना. गुलाब, तू सारखं वसा वसा करून माझ्या अंगावर ओरडतेस. तू ते दिवस विसरलीस. तू विधवा होतीस, 4 घरी पोळ्या लाटून तू आपलं पोट भरत होतीस. मी तुझ्याशी लग्न केलं आणि तुला संसारात बसवलं. फुक्कट केलं नाही तू लग्न. मेले तिमलेल्या कणकेसारखे नुसते पाघळले होतात माझ्या मागे. पोळ्या लाटायचं काम मला दिलं, पण गुलाब, माझ्या गुलाबाच्या कळी, गुलाबजाम म्हणून एक पोळी कधी धड लाटू दिली नाहीत मला. मेले वयाला न शोभणारे चाळे करीत होता त्यावेळी, म्हणून मलाच तुमची किवाली. म्हंटल सगळ्याच पुरुषांना मी आवडते, पण त्यातल्या त्यात हा सज्जन दिसतोय म्हणून मीच तुमच्याशी लग्न केलं. त्यावेळी काही कमी डिमांड नव्हती मला. चांगली हप्त्यातून नव्या करकरीत साडीची घडी मोडत होते मी. आणि जळलं मेला आता या 2 वर्षात एक जाड भरड लुगडं नवं म्हणून लागतंय माझ्या अंगाला. अहो तुमच्या अंगाला एक तरी नवीन लागलं. आम्ही आयुष्यभर सेकंड हँड काय कपडे हो चोर बाजारातले. म्हणूनच आम्ही आता बायका संसार हाती घेणार आणि परिस्थिती सुधारणार आहोत. सुधारा तुमच्या मेल्या त्या भाजीच्या खोपटावर का माझा संसार सजणार आहे? करा, काय वाटेल ते करा. तुमच्याशी लग्न करून आम्ही गाढव बनलो आहोत खरे. जातो आता रेशनचे उकेरडे फुंकायला. जा, तीच सवय आहे तुम्हाला. संसार संसार हिरे बायको बाहेर कार्ट करी किर किर फार नवऱ्याला हो नाही थार. अरे गप, तुला काय हात पाहायला झाले? जास्त बोंबलाल ना ते काय तळून काढून चकचके कढईमध्ये. सगळी काठी एक जात आईच्या वळणावर गेलेली आहे. त्या धृतराष्ट्रानं 100 काठी कशी काय सांभाळली ते त्याला एका परमेश्वरालाच ठाऊक. अरे गप गप, निज निज माझ्या बाळा तुझ्या आईच्या पायात चाळा. आई केव्हा येणार? आई गेली चुलीत. आई बाहेर भिजी आणि बाबा घरात तळतोय दिवाळीची शेव भजी. काळजी आहे का तुझ्या आईला? उद्या दिवाळी आली तोंडावर. आम्ही कामावरून दमून भागून यायचं आणि ही घरात झकमारी करायची. तो रामदास स्वामी शहाणा शुभ लग्न सावधान म्हटल्याबरोबर लग्नाच्या बोहल्यावरून पळून गेला. आणि आम्ही श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, केशवाय नमः, नारायण नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. अक्षता व्हायच्या, त्यानंतर फुलं व्हायची. फुलं व्हा म्हणा, नमस्कार करा. हे माते लक्ष्मी, हे माते लक्ष्मी, माझ्या या धंद्याची, माझ्या या धंद्याची भरभराट होऊन तुझी म्हणजे लक्ष्मीची, तुझी म्हणजे लक्ष्मीची माझ्या या धंद्यावर, माझ्या या धंद्यावर सदैव सदैव कृपा दृष्टी असू दे, कृपा दृष्टी असू दे. अहो भटजी बुवा, लक्ष्मी का? तुमचं आवरा बघू हे सगळं पूजेचं. हा. आमचे हे पूजेच्या निमित्तानं इथे एकदा चिकटले की चिकटले. तिकडे पाहुणे मंडळी आले, त्यांच्या चहा पाण्याचं कोण बघणार? तिथल्या पसारा कोण आवरणार? आवरा ते सगळं तुमचं इथलं. बरोबर. चला आता पाणी सोडा. बाईचा हुकूम झाला लगेच पाणी सोडा. वा भटजी, तुम्ही भलतेच तयार दिसताय. नाही, तुम्ही हा धंदा बदला. आज लगेच तुमची वर वर्णी लागेल. पूजा आटपा म्हणजे आत महिला मंडळाला दिसताय. अहो अध्यक्षांबाईंच्या घरच्या दिवाळीचं फराळाचं आहे म्हणून असं करून घ्यावं लागतंय. अहो काही बोलताही येत नाही. दरबारी बाई, हा लाडू आहे का सीजनचा बॉल आहे? हो अहो ही मेरी करंजी सुद्धा तशीच आहे. मी तोंडात घातली मात्र आय ग मस्तकात पळ गेली बघा माझ्या. कसली कचकड्यासारखी कडकडीत करंजी आहे हो, जी कापली की माझी. बघू बघू. आय ग मला काय झालं? काय आहे, आमच्या यांची पूजा अजून आटोपलेली नाहीये ना, त्यामुळे घरची सगळी ड्युटी मलाच करावी लागते. हे काय सगळं फराळाचं तसंच? हे घ्या ना घ्या. संसारी बाई बरं म्हणता कशाला? हा लाडू गुळाच्या पाकात केलेला दिसतोय. नाहीतरी हल्लीचा गुळ फारच चिकट हो.
नाही का वगैरे बाई? हो ना. आणि साखरेचा भाव तरी किती काढलाय, म्हणून तो गुळाच्या अंगात नवरोबा संचारलाय. अहो, हे फराळाचं मी आमच्या यांच्या मित्रमंडळींच्यासाठी खास राखून ठेवलं होतं. म्हणजे काय झालं, दिवाळीचं फराळाचं करायला मी ह्यांना सक्तीनं बसवलं होतं, तरी आणि हे असलं करून ठेवलं आणि चुकून ते ताट तुमच्या समोर आलं. थांबा हा, मी अस्सल तुपातल्या फराळाचं आत्ता घेऊन येते. अस्सल तुपातलं? हो, आणा. आणते आणते. मालकीनबाई, ओ. मालकीनबाई, तुमच्या म्हणण्याप्रमाणे पूजा आटोपली बर का? बरं झालं. चांगलं 2 ग्लास मसाल्याचं दूध पिऊन जा हा. आणि आमचे ही कुठे? ते काय तिकडे गप्पा मारत बसलेत. मंडळी, संसार आहे, घरवार आहे, म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या निमित्तानं का होईना, पण एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही आमच्याकडे आलात याचा मला अतिशय आनंद.